हो हो हो, या मुलांच्या फरमाईशी म्हणजे ना, टिफिनला हवाय पराठा आणि म्हणे आत्ता ब्रेकफास्टला काहीतरी वेगळं कर. आता ऐन गडबडीच्या वेळी चला तर मग काहीतरी डोकं लढूयात. तर इथे मी चिरलेला लसूण घेतलाय, त्यानंतर मिरच्या घेतलेल्या आहेत आणि आल्याचे तुकडे करून घेतलेले आहेत. आता हे सगळं मिक्सरला बारीक फिरवून घेते. त्यानंतर त्यानंतर इथे मी गाजर खिसून घेते. सध्या मस्त असा गाजराचा सीझन आहे. आणि इथे मी 2 बटाटे उकडून घेतलेत, त्याची साल काढून घेते आणि तो बटाटा देखील खिसणीने खिसून घेते. बटाटा खिसून घेतला की त्याच्यात अजिबात गुठळ्या राहत नाहीत. त्यानंतर आता इथे मी परातीमध्ये मटार घेतलेत, ते मी उकडून घेतलेले आहेत, ते असे मॅश करून घेते. एक साधारण एखादी शिट्टी करून ते उकडून घेतलेत मी, 1-2 शिट्ट्या करून मी उकडून घेतलेत. आता इथे याच्यामध्ये गव्हाचे पीठ घेते. 1-2 ते 3 चमचे गव्हाचे पीठ घेतलंय. 1 वाटीभर मी ज्वारीचे पीठ घेतलंय आणि 2 मोठे चमचे मी इथं डाळीचं पीठ घेतलेलं आहे, हरभऱ्याच्या डाळीचं पीठ. त्यानंतर 2 टीस्पून धने पावडर घेतली आहे. 1 टीस्पून जिरे पावडर घेतली आहे. त्यानंतर मोठा चमचा घरात लावलेलं घट्ट दही घेते. आलं ना आपलं सिक्रेट इन्ग्रेडियंट. त्यानंतर खिसलेले गाजर आणि बटाटा घेते. चवीनुसार मीठ घालते, हळद, हिंग याच्यामध्ये घातलेलं आहे. आणि आता हे थोडंसं आपण एकत्र करून घेऊयात. आपण याचे पराठे बनवणार आहोत. थोडंसं नॉर्मल टेम्परेचरचं तेल घालते याच्यामध्ये. त्यानंतर लसूण, मिरची आणि आलं जे आपण मगाशी मिक्सरला बारीक करून घेतलं होतं ते देखील याच्यामध्ये घेते आणि भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर. आता हे सगळं आपण मळून घ्यायचंय. याच्यामध्ये अजिबात पाणी वापरावं लागत नाही. दही, भाज्या याच्यामुळे छान असं हे सगळं याच्यामुळे छान असं बाइंडिंग होतं. तुम्हाला दिसत असेल मी अजिबात सुद्धा पाणी इथं वापरलेलं नाहीये. हा पराठा खूप मस्त लागतो. छान छान चमचमीत लागतो आणि दही घातल्यामुळं असं वेगळं टेक्स्चर येतं त्याला. एक असं खस्ता प्रकार म्हणतो ना आपण, तशा प्रकारचा होतो. आपण सगळी पीठ सुद्धा मिक्स केली आहेत, त्यामुळे मस्त असं टेक्स्चर येतं त्याला. आता हे मळून झालेलं पीठ बाजूला ठेवते. एक 5-10 मिनिट वेळ असेल तर बाजूला ठेवून द्यायचं. आता मी हे करत असताना मुलांची मध्येच फरमाईश आली की आई आम्हाला ब्रेकफास्टला वेगळं काहीतरी दे, पराठा आम्हाला टिफिनला हवाय. मग काय आता काय ऐनवेळी गडबड करू म्हणून याच्या 1-2-4 पुऱ्या, याच्या थोड्याशा पुऱ्या करून घेते. काहीतरी मुलांची मध्येच गडबड असते बघा, काहीतरी मुलांना वेगळं नेहमी हवं असतं. तर मी याच पिठाच्या पुऱ्या लाटून घेते. आता एक पुरी मी पिठी न लावता लाटली, आली ती व्यवस्थित. पण आता तेवढा वेळ नाही आहे की ती बारकाईनं लाटत बसू, म्हणून थोडीशी पिठी लावून मी पुरी लाटून घेते. एक सारख्या व्हाव्यात म्हणून मी वाटीनं करून घेतल्यात. आता थोडंसं तेल गरम करून घेतलंय आणि त्याच्यामध्ये या पुऱ्या सोडल्यात. आता खस्ता पराठा व्हावा म्हणून मी त्याच्यामध्ये कच्चं तेल घातलं होतं. तशीच पुरी सुद्धा होणार आहे. आपण म्हणतो ना कुरकुरीत फार नाही, अशी ती खाताना अशी खस्त्या पॅटर्न मध्येच लागणार आहे. जेव्हा आपल्याला अशी कुरकुरीत पाहिजे असते तेव्हा त्याला गरम तेलाचं मोहन लागतं, तुम्हाला माहितीच असेल. तर आपण या बारीक गॅसवर तळून घेऊयात. एक थोड्याशा पुऱ्या आता मुलांना ब्रेकफास्टसाठी तळून देते. आणि आज त्यांना टिफिनला अगदी वेगळं काहीतरी पाहिजे होतं, पोळी भाजी नको होती, त्यामुळे मी आज हे पराठे केलेत. आणि आज पराठ्यासोबत एखादा अळीवाचा लाडू सुद्धा देणार आहे मी मुलांना. या दिवसात अळीवाचे लाडू खाणं चांगलं असतं. तर आपल्या अशा मस्त पुऱ्या तळून झालेल्या आहेत. आता आपण पराठा करून घेऊयात. तर असं पिठी लावून छान असं सगळ्या बाजूनी लाटून घ्यायचा. छान लाटला जातो, एकदम मस्त असा.
तुम्हाला लाटताना त्याचं एक वेगळं टेक्स्चर लक्षात येत असेल. असं साईडनं व्यवस्थित सगळ्या बाजूनी छान लाटून घ्यायचं. आता याच्यामध्ये ज्वारीचं पीठ सुद्धा आहे, त्यामुळे साईडला अगदी एकदम छान असं नाही होते. तर मी तो तव्यावर घेतला पराठा. दोन्ही बाजूनी आपण असा तो भाजून घेणार आहोत. आता इथे मी भरपूर असं तूप लावतेय. आहा, मस्त. दुसऱ्या बाजूला सुद्धा आता दुसऱ्या बाजूने भाजला की तिकडे सुद्धा आपण तूप लावून घेणार आहोत. छान असे तुपामुळे मऊ राहतात आणि चवीला पण खूप छान लागतात. तूप छान असं मुरतं पराठ्यामध्ये आणि मग मस्त असे लुसलुशीत पराठे लागतात. तुम्ही इथं बघताय आपला पराठा सुद्धा तयार आहे. तर मग आज आपण बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली? ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक करा, कमेंट करा, रेसिपी शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सांचीज किचन या आणि अशा विविध लज्जतदार रेसिपीसह पुन्हा भेटूया. धन्यवाद.